तुम्ही 12वी नंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर्स करायचं निश्चित केलंय ना? अभिनंदन. आता तुम्ही फक्त डेस्टिनेशन वर फोकस करा. रस्ता आम्ही दाखवू, तेही सविस्तर. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या 2025च्या कॉमन एंट्रन्स एक्झाम सुरू झाल्या आहेत. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमचं 12वीचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे किंवा तुम्ही त्याच्या अंतिम परीक्षा देत असला पाहिजे. तुम्हाला त्यात टोटल 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. तसेच मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स सब्जेक्ट्स कंपल्सरी आहेत. या कोर्ससाठी एंट्रन्स एक्झाम्स घेतल्या जातात. त्यामध्ये नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर्स म्हणजेच नाटा ही काउन्सिलिंग ऑफ आर्किटेक्चर्स कडून घेतली जाणारी एंट्रन्स एक्झाम महत्वाची आहे. नाटाची ही एक्झाम ऑनलाईन घेतली जाते, ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड एक्झाम्स म्हणू शकतो. यात तुमच्या बुद्धिमत्ता, ड्रॉइंग, गणित इत्यादी कौशल्यांची तपासणी केली जाते. या एक्झामला एकूण 3 तासांचा वेळ दिला जातो. तसेच ही एक्झाम 200 गुणांची असते. बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या ऍडमिशनसाठी JEEच्या A2 पेपरचे मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जातात. नाटाच्या एक्झाम्स मार्च ते जून या काळात होतात. प्रत्येक महिन्याच्या दर आठवड्याला शुक्रवारी आणि शनिवारी नाटाचे पेपर्स घेतले जातात. या पेपर्सला तुम्हाला 3 वेळा अटेम्प्ट करायची संधी असते. नाटाच्या अधिकृत वेबसाईटवर दर सोमवारी आणि मंगळवारी रजिस्ट्रेशन फॉर्म्स उपलब्ध होतात. फॉर्म्स भरल्यानंतर बुधवारपर्यंत करेक्शन्स करण्याची संधी असते. एकदा तुमचा फॉर्म फायनल झाला की बुधवारी आणि गुरुवारी तुम्हाला परीक्षेला आवश्यक असणारी हॉल तिकीटे उपलब्ध होतात आणि मग शुक्रवारी आणि शनिवारी या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेचा रिझल्ट लगेच 7 दिवसांच्या आत लागतो. हा रिझल्ट पुढील 2 वर्षासाठी व्हॅलिड असतो. फीसचं म्हटलं तर नाटाच्या एक्झामसाठी जनरल आणि OBC वर्गासाठी 1750 रुपये फीज आहे. SC, ST, EWS, PWD प्रवर्गासाठी 1250 रुपये तर ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीज आकारण्यात येते. तर भावी आर्किटेक्ट मित्रांनो, तुमच्या कल्पना शक्तीला मेहनत आणि जिद्दीची जोड देऊन तुमचे स्वप्न साकार करण्याची ही संधी अजिबात सोडू नका. जरी तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड साठी ट्राय करत असाल तरी ऑप्शन म्हणून तुम्हाला नाटाची ही एक्झाम्स द्यायला काहीच हरकत नाही. अर्थातच सर्व रस्ते खुले ठेवणे हे कधीही चांगले असतं. तुमच्या पुढच्या एक्झाम्स साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, परीक्षेसंदर्भात, ऍडमिशन संदर्भात किंवा इतर कुठल्याही शंका असल्यास निसंकोचपणे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.